करण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे, आपल्या नागपूरला सांस्कृतिक वैभव प्राप्त करण्याचा आणि देशातलं सर्वात उत्कृष्ट नियोजनबद्ध आणि समाजाच्या सर्व स्तरावरील सर्व कला कौशल्याला वाव देणारं खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिववैभव किल्ले स्पर्धा आयोजित करण्याचा आपल्या सर्वांना जो या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, अशा आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये ज्यांचं हृदयाचं स्थान आहे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये ज्यांचं आदराचं स्थान आहे, असे आपले सर्वांचे नेते माननीय नितीन गडकरीजी, आमचे संयोजक अनिल सोलेजी, आपल्या वहिनी कांचनताई, मुदोजीराजे भोसलेजी, जयप्रकाश गुप्ताजी, वासंती भागवतजी, दयाशंकर तिवारीजी, सुधाकरराव कोळेजी, अतुलजी गुरु, रमेशजी सातपुते, संजयजी बंगाले, समोर अनेक मान्यवर बसलेले आहे, व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहे, मी त्यांची क्षमा मागतो। खरं तर सेवा सदन स्कूलच्या वतीने आणि या प्रांगणामध्ये आमच्या कांचनताई गडकरी वहिनींनी पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना सोबत घेऊन आणि या अत्यंत पवित्र प्रांगणामध्ये आज या ठिकाणी दीपोत्सवाच्या पावन पर्वावर जवळपास 150च्या जवळपास बालगोपालांनी किल्ल्याच्या वेगवेगळ्या प्रतिकृती साकारण्याचं या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर जसा दीपोत्सवाच्या दीपाचा पर्व आपल्याला प्रकाश देतो, त्याच पद्धतीने आपल्या संस्कृतीचा गौरव या ठिकाणी आपल्याला आजच्या या ठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती साकार होते आहे, या ठिकाणी आपल्याला संस्कृतीचा गौरव सुद्धा अनुभवायला मिळेल। कारण आपल्याला हे माहिती आहे की आताच आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 गडकिल्ले आहे, या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे। हे आपल्या महाराष्ट्राकरता आणि देशाकरता गौरवाचा या ठिकाणी आपल्या सर्वांकरता गौरवाचा विषय आहे आणि हाच गौरव पुढे नेत या ठिकाणी आयोजकांनी, या ठिकाणी बसलेल्या मान्यवरांनी, आमच्या लहान लहान बालकांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील गडकिल्ले आणि या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे किल्ले या ठिकाणी साकारून आपल्या महाराष्ट्राचं गतवैभव पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपल्या या 12 किल्ल्याचं या ठिकाणी प्रदर्शन तर होईलच, पण सोबतच या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये आलं की अनेक किल्ले जे आपल्या संस्कृती, विरासत आणि आपल्या देशाचा सांस्कृतिक आणि इतिहास याला सर्वांना अनुभवायला या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी मराठी साम्राज्याचं दर्शनही या ठिकाणी होणार आहे, भारतीय स्थापत्य कलेच्या कौशल्याचं प्रतीक या ठिकाणी साकारलं जाणार आहे आणि आपल्या पूर्वजांनी संरक्षण केलेले अनेक या ठिकाणी किल्ले, जे काही छोटे किल्ले आहेत, मोठे किल्ले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपल्या संभाषणामध्ये या ठिकाणी दिसला आहे, ते आपला अनुभव। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आज हा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा देशातला सर्वात मोठा महोत्सव झाला आहे। 7 तारखेपासून 18 तारखेपर्यंत होणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्या कार्यक्रमाची पूर्ण कल्पना आता आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही, पण या सांस्कृतिक महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला एक आम्हाला शिकण्याला एक आहे की जीवनामध्ये कार्य कसं केलं पाहिजे, जीवनामध्ये विविध क्षेत्राचा विकास कसा केला पाहिजे। जेव्हा जेव्हा नितीनजीवर एखादं पुस्तक लिहिलं जाईल किंवा पुस्तक लिहिलं जातं किंवा देशातले जगातले लोक त्यांच्या जीवन कार्यावर अभ्यास करतात, तर माननीय नितीनजींनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेलं कार्य
हे देशात क्रमांक 1चं कार्य राहील असा या ठिकाणी आपल्याला नितीनजीच्या जीवनचरित्रावरनं आपल्याला दिसेल। खरं तर अनेक लोक आता याचा मान्य नितीनजींनी साकारलेल्या या संकल्पाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, पण खरं तर आपण किती नशीबवान आहोत, आपण माझ्यासहित सारे नशीबवान आहोत की आपल्याला नितीनजीच्या नेतृत्वातलं सर्व गुण संपन्न नेतृत्व म्हणून नितीनजींनी आपल्याला जे शिकवलं आहे की क्षेत्रात काम करताना आपल्या देशाची संस्कृती विरासत जपून, आपले संस्कार जपून, आपला परिवार असेल, आपला समाज असेल, आपल्या समाजाचा शेवटचा व्यक्ती असेल, एकीकडे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करताना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याचं कार्य नितीनजींनी केलं। आणि हे करत असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याच्या निर्माणाचा एक प्रेरणा लहान बालकाच्या मनात आणण्याकरता त्यांना आत्तापासनं शेवटी एखादी किल्ला पाहणे याला एवढंच महत्त्व नाही आहे, जेव्हा किल्ल्याची प्रतिकृती आपण साकारतो तेव्हा तो भाव असतो साकारण्याचा, त्यातनं जी प्रेरणा मिळेल ती प्रेरणा ही संस्काराची असेल, संस्कृतीची असेल, विरासतची असेल आणि कधी न विसरणारी असेल। आणि अशा बालमनावर संस्कार करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आतापासून बालमनावर कोरण्याकरता या ठिकाणी केलेलं कार्य हे या ठिकाणी येणाऱ्या पिढीला ती जी पिढी तयार होईल, ज्या गडकिल्ल्याच्या या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व झाली किंवा या कार्यक्रमात इन्व्हॉल्व झाली, त्या पिढीला एक मोठी चालना यातनं मिळाल्याशिवाय राहणार नाही। खरं तर मी सर्व मुलांचे मनापासून अभिनंदन करतो, आमच्या सेवा सदन शाळेचे सर्व शिक्षक, सर्व मुलं, विद्यार्थी ज्यांनी या ठिकाणी धाडस केलं आहे। एक प्रकारचं गडकिल्लाची प्रतिकृती साकारणे एक धाडस आहे आणि या धाडसाला पूर्णत्वास नेण्याचं कार्य या ठिकाणी आपल्या सर्व मुलांनी केलेलं आहे। मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मान्य नितीनजींनी साकारलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाचे सर्व पाईक होऊन आपल्याही जीवनामध्ये आपण सर्वांनी मान्य नितीनजींनी दिलेले संस्कार, संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे। खऱ्या अर्थाने हे नागपूरचं वैभव, हे विदर्भाचं वैभव आपल्याला सर्वांना मिळून नितीनजीच्या पाठीशी राहून टिकवायचं आहे। मी पुन्हा एकदा आमचे नितीनजी यांचं मनापासून आभार मानतो। आपण या ठिकाणी बसलेले मान्यवर ज्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रम, किती मोठाही महत्त्वाचा नाही आहे, कार्यक्रमाची रचना, कार्यक्रमाचं उद्दिष्ट, कार्यक्रमाचा उद्देश हा खऱ्या अर्थाने भारताची विरासत परंपरा ही पुढे नेण्याचा उद्दिष्ट आहे। आणि हे उद्दिष्ट संजय बंगालेजी, अनिल सोलेजी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं, आमच्या कांचनताईंनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आणि उत्कृष्ट पद्धतीनं देशात, भारतात, महाराष्ट्रात नोंद होईल असं कार्य आज या ठिकाणी उभं केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद।